विरारला थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झाला बरं का। मग पाऊस सुरू झाल्यावर आमच्याकडे भजीची ऑर्डर ही असतेच बरं का। इथे मस्तपैकी बटाटा भजी करायला घेतले मी। बटाटा भजी आणि मस्त गरमागरम चपाती त्याच्यासोबत करायचं होतं। आणि इथे जी कढई दिसते की नाही तुम्हाला, ह्याच्यात मी आधी चटणीसाठी लसूण खोबरं आणि थोडंसं बेसनाचं पीठ तळून घेतलं ह्याच्यामध्ये, त्यामुळे त्याच्यातच म्हटलं बटाटा भजी करावी। चटणीची रेसिपी टाकेन मी। आणि मस्तपैकी इथं सुंदर असे बटाटा भजी केले होते, कोथिंबीर जास्त टाकली होती। आणि मनस्वीच्या पप्पांनी इथे आणले ब्रेड, त्यांना वाटलं की सँडविचेस करायचे आणि अशा प्रकारे बेत चेंजच झाला। म्हटलं आता करायचं काय, इथे केलेत मी बटाटे भजी, आता ब्रेड आणि बटाट्या भजीचं काय कॉम्बिनेशन करावं म्हणून म्हटलं एक नवीन आयडिया सुचली, नवीन काहीतरी सुचलं। मग म्हटलं चला मस्तपैकी बटाटा पकोडा विथ ब्रेड सँडविच असं काहीतरी ठरवूया म्हटलं। आणि सुंदर असे गरमागरम भजी केले, बटाटा भजी। आणि पुढे नंतर मग बघा मी कसा जुगाड केला ह्याचा, असेच गरमागरम खाऊ वाटत होते कारण पाऊस खूप पडत होता। आणि इथे कारभारांनी ब्रेड भाजून ठेवले होते सगळे, म्हटलं पटापट ब्रेड भाजून घ्या। मनस्वीला कधी बटाटा भजी किंवा वडे असे केल्याने दम निघत नाही लवकर, कधी एकदाच मी खाईन असं होतं। हे बघा ही चटणी मी केलेली आहे, एकदम अप्रतिम लागते, खूपच सुंदर। ह्या चटणीमुळे खरंच चव लागते बरं का। मग मस्तपैकी ते चटणी आधी तूप लावलं, मग ह्याची चटणी टाकली आणि मस्तपैकी 2 बटाटे जी भजी केले होते ते ठेवले। आणि असं काहीतरी वेगळं जुगाड करून असं काहीतरी त्याला नवीन रूप दिलं। पण काय सांगू, गरम गरम एवढं भारी लागत होतं ना, एकच नंबर। मनस्वीला पण खूप आवडलं। तर तुम्ही असं कधी काही जुगाड केलं आहे का ह्यातलं त्यात घालून, तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आम्हाला पण खूप आवडली, आम्ही सगळ्यांनी ह्याच्यावर ताव मारले। तुम्ही सुद्धा करा पावसात असं गरम गरम आणि सबस्क्राईब करा बरं का।